म्हणजे ही अमावस्या ह्या वर्षातला एक पॉवरफुल रिसेट आपल्याला देणार ना. आपल्याला एक नवीन ओळख मिळणार आहे, आपल्याला एक नवीन व्हॉइस मिळणार आहे, आपल्या एखाद्या घटनेचा प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल. सडन पॉलिटिकल डिसिजन्स घेतले जाऊ शकतात नेत्यांकडनं, किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती पण येऊ शकते. काही दिवस असणार आहे तो काहीतरी सडन न्यूज घेऊन येणार आहे. कॉन्फिगरेशन एक पॉवरफुल टर्निंग पॉइंट असणार आहे, ज्याच्यामुळे कम्प्लिटली दिशा बदलू. दिवस आहेत 25 ते 28. हे दिवस मात्र खूप इंटेन्स असते. दोन पॉवरफुल प्लॅनेट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत आणि ते एकमेकांना चॅलेंज करणार. जागतिक पातळीवर खूप एक टेन्शन असेल, तणाव असेल तेव्हा. म्हणजे ही एनर्जी क्राइम्स ऑफ पॅशन अशी असू शकते. स्कॅन्डल्स बाहेर येतील, फायनान्शियल सिक्रेट्स बाहेर येण्याचे चान्सेस खूप आहेत. एक क्रायसिस पॉइंट असेल ज्याच्यामध्ये सामान्य जनता. नमस्कार, न्यू एरा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तुमचं स्वागत आहे. या पॉडकास्टमध्ये आपण 17 ते 31 मे या दरम्यानच्या ग्रहस्थितींबद्दल डिस्कस करणार आहोत. आता 17 तारखेलाच वृषभ राशीमध्ये अमावस्या होणार आहे. 1ल्या डिग्रीला होणार आहे ही अमावस्या. आणि त्यावेळेस चंद्र, सूर्य आणि बुध आणि युरेनस ह्या 4 ग्रहांची युती होणार आहे. खूप पॉवरफुल कॉम्बिनेशन आहे हे. ही अमावस्या वृषभ राशीत होतीये आणि त्यातनं युरानस बरोबर कंजंक्शन आहे. त्यामुळे डेफिनेटली अमावस्येच्या दरम्यान आपली फायनान्शियल सिक्युरिटी, आपली सेल्फ वर्थ, आपल्या आयुष्यातलं सगळे फाउंडेशन, ह्या सगळ्यामध्ये अनएक्सपेक्टेड आणि रॅडिकल म्हणजे अचानक असा काहीतरी आमूलाग्र बदल होऊ शकतो. ही एनर्जी युरानस असल्यामुळे ही एनर्जी डिसरप्टिव्ह असेल, पण काही वेळेला ती खूप इनोव्हेटिव्ह पण असेल. म्हणजे तेव्हा असं होईल की आपण आपल्या आर्थिक परिस्थितीचं खूप असं रॅडिकल असं रिव्हॅल्युएशन करू, आमूलाग्र असं त्याच्यात आपण काहीतरी बदल करायला बघू. आपले पर्सनल फायनान्सेस असतील, करिअरमधली स्टॅबिलिटी असेल, याच्यामध्ये एक आश्चर्यकारक असे काहीतरी बदल होतील. आता बुध आणि युरानसबद्दल आपण थोडं समजून घेऊ की बुध हा आपलं लोअर माइंड म्हणजे आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये व्यवहारातलं जे मन असतं, जे रॅशनल माइंड ज्याला म्हणतो, ते दाखवतं. म्हणजे आपले सगळं कम्युनिकेशन, कनेक्शन, आपल्याला सगळ्या लोकांशी जे काही संवाद ते दाखवतं. आणि युरानस जो आहे तो बुधाचाही हायर ऑक्टेव्ह म्हणजे बुधाचा बिग ब्रदर म्हटला जातो. म्हणजे तो आपला हायर माइंड दाखवतो की जिथे आपल्याला इनोव्हेशन सुचतं, नवीन काहीतरी आपल्या रोजच्या आयुष्याच्या पलीकडे जाऊन आपण काहीतरी विचार करतो. तर असे दोघं जण जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपल्याला असे काही लाईट बल्ब मोमेंट्स येतात, काहीतरी सडनली इनोव्हेटिव्ह आयडियाज सुचतात, खूप काही इन्साइट्स येतात. आणि युरानस त्यातनं असं आहे की डिजिटल प्लॅटफॉर्म, सगळ्या टेक्नॉलॉजीज, एव्हिएशन इंडस्ट्री, सोशल मीडिया, हे सगळं तो रूल करतो. टेक्नॉलॉजी बेसिकली रूल करतो. आणि बुध जो असतो तो सगळं कम्युनिकेशन, आपले डे टू डे व्यवहार रूल करतो. तर असं होऊ शकतं की डिजिटल प्लॅटफॉर्मच्या थ्रू किंवा सोशल मीडियाच्या थ्रू किंवा टीचिंग, कन्सल्टिंग आणि काउन्सिलिंग ह्या काहीतरी मार्गाने आपल्याला एखादा नवीन इन्कम सोर्स मिळू शकतो. म्हणजे आपल्यापैकी काही जण नक्कीच त्या मार्गाने इन्कम सोर्स मिळवू शकतात. आणि ऑनलाईन कम्युनिकेशन बेस्ड कामांमध्ये पण आपल्याला अचानक नवीन संधी मिळू शकते. असं असतं ना की आपण साधारणतः 10 ते 5 अशी जॉब करतो आणि मग त्याचा आपल्याला पगार मिळतो. हे असं ट्रेडिशनल जो काही अर्निंग पॅटर्न आहे ना, तो आपण कदाचित मोडून काढू आणि एक स्वतंत्र मॉडर्न असा इन्कम सोर्स आपण मिळवू शकतो ह्या दरम्यान. म्हणून आपण ह्या काळात अमावस्येच्या दरम्यान नवीन फायनान्शियल इंटेन्शन सेट केली पाहिजे की आपण आपला जे काही फायनान्सेस आहेत ते नव्या प्रकारे कसे हँडल करू शकतो, काय आपले इन्कम सोर्सेस असू शकतात, ह्याच्याबद्दल आपण काहीतरी इंटेन्शन सेट करायला पाहिजे. कारण अमावस्या जी असते ती नेहमी काहीतरी नवीन सुरुवात देत असते आपल्याला. म्हणजे ही अमावस्या ह्या वर्षातला एक पॉवरफुल रिसेट आपल्याला देणार आहे. आपण आपल्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर येऊन सगळे जे काही अचानक नवीन बदल घडणार आहेत ना, त्यांना आपण स्वीकारणार आहोत आणि एक नवीन सरप्राइझिंग अशी सुरुवात होणार आहे. आता
त्याच दिवशी म्हणजे 17 तारखेलाच असा एक अस्पेक्ट होणार आहे की ज्याच्यामध्ये मंगळ आणि कायरॉन यांची युती होणार आहे मेष राशीमध्ये, आणि ती 4थ्या डिग्रीला होणार आहे. आणि ती युती मिथुन राशीतल्या शुक्राबरोबर सेक्स्टाईल अस्पेक्ट म्हणजे चांगला अस्पेक्ट करणार आहे. मंगळ हा आपल्याला खूप साऱ्या एनर्जी देत असतो, असर्शन देत असतो, कधी कधी ॲग्रेशन पण देत असतो, आणि कायरॉन आपलं इमोशनल दुःख बाहेर काढत असतो. त्यामुळे तेव्हा 1 तारखेला जेव्हा अमावस्या होतीये तेव्हाच हा अस्पेक्ट पण होणार आहे. त्यामुळे आपल्या खूप डीप इमोशन्स अशा बाहेर येऊ शकतात. आता मंगळ हा प्लॅनेट ॲक्शनचा आहे आणि कायरॉन हा आपलं जे काही इमोशनल वुंड आहे ती किंवा आपल्या मनातली जी सेन्सिटिव्ह जागा आहे जिथे हिलिंगची गरज आहे असं सगळं बाहेर काढणार आहे, आणि तेही मेष राशीमध्ये. त्यामुळे हे जे काही दुःख असणार आहे ते आपल्या पर्सनॅलिटीच्या रिलेटेड, आपली आयडेंटिटी, मे बी सेल्फ वर्थ किंवा आपलं सेल्फ एक्सप्रेशन, ह्या सगळ्याशी रिलेटेड ही भावनिक दुःख किंवा ही जखम असणार आहे, आणि ती बऱ्यापैकी इमोशनल सेन्सिटिव्ह रीतीने बाहेर येणार आहे. कदाचित तेव्हा असं होईल की अशा सिच्युएशन्स येतील की आपल्याला चॅलेंज केलं जाईल किंवा आपल्याला रिजेक्ट केलं जाईल, आणि आपल्याला अशा शंका वाटत राहतील स्वतःविषयी की माझ्या बाबतीत असं घडतंय तर मी काहीतरी ठामपणे निर्णय घेऊ शकणार आहे की नाही, अशी शंका येईल. किंवा आपली काही सेल्फ वर्थ आहे की नाही या जगामध्ये किंवा या नात्यामध्ये, आपला कॉन्फिडन्स कुठं गेलाय, असं सगळे प्रश्न आपल्याला पडतील आणि असं खूप लो फील होईल त्यावेळेस. पण एक चांगली गोष्ट आहे की शुक्र मध्ये इन्व्हॉल्ड आहे, शुक्राबरोबर चांगला अस्पेक्ट करतोय त्यामुळे, आणि सध्या शुक्र हा मिथुन राशीत आहे. त्यामुळे जर का आपण आपले हे जे काही दुःखद अनुभव आहेत, आपल्याला जी काही सल आहे मनामध्ये, ती जर का आपण बोलून दाखवली कुणाकडे तरी, किंवा आपल्या लिखाणातून किंवा आपले जे काही अनुभव आहेत ते जर का कुणासमोर मांडले, आपल्या फिलिंग्स इतरांबरोबर शेअर केल्या, तर आपल्याला नक्कीच त्याच्यातनं काहीतरी चांगला मार्ग मिळणार आहे आणि आपल्याला बरं पण वाटेल, त्याच्यातनं आपलं हिलिंग पण होणार आहे. आणि अजून एक असा पॉइंट माझ्या लक्षात येतोय की कदाचित आपण हा अनुभव शेअर केल्यानंतर त्यातून दुसऱ्यांना आपलं मार्गदर्शन मिळणार आहे, आपण दुसऱ्यांना त्याच्यातून गाईड करू शकतो, म्हणजे दुसऱ्यांना त्या अनुभवाचा उपयोग होणार आहे की कशी व्यक्ती एखाद्या दुःखावर मात करू शकते किंवा कसं आपण ह्या अशा सिच्युएशनमधनं बाहेर पडू शकतो. हे सगळे अनुभव आपण शेअर केले ना तर त्याचा उपयोग दुसऱ्यांना होणार आहे. म्हणजे आपण इतरांबरोबर कनेक्ट होऊ, म्हणजे आपलं दुःखच आपल्याला दुसऱ्यांबरोबर कनेक्ट करणार आहे, आणि ते खूप सुंदर असतं असं कनेक्शन. आणि त्या दरम्यान आपल्याला असा खूप चांगला सपोर्ट मिळेल, मिनिंगफुल कनेक्शन्स जोडली जातील, म्हणजे योग्य लोक भेटतील, योग्य चर्चा होतील आणि एक चांगल्या भेटीगाठी होतील त्या दरम्यान, आणि आपल्याला असं एक हिलिंग मिळेल तेव्हा. आणि आता जर का अमावस्या, जे काही 4 ग्रह एकत्र आलेले आहेत ते म्हणजे बुध, युरानस, चंद्र आणि सूर्य, आणि हे मंगळ कायरॉनची युती, ह्यांचा एकत्रित विचार केला ना तर एक लक्षात येतंय की इथे एक खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे जे काही घडेल, म्हणजे युरानस आणि बुधामुळे आपल्याला अचानक सडनली काहीतरी इन्साइट्स येतील, सडनली आपल्याला काहीतरी जाणवेल, काही नवीन आयडिया सुचतील, आणि हे जे काही आपले हिलिंग होणार आहे मंगळ आणि कायरॉनमुळे, तर हे सगळं एकत्रित जे काही घडेल त्यातून काही लोक सोशल मीडियाचा, टेक्नॉलॉजीचा वापर करून काउन्सिलिंग किंवा थेरपी किंवा कोचिंग अशा गोष्टी छान प्रकारे सुरू करू शकतात आणि त्यातून इन्कम मिळू शकतं. म्हणजे असे हे 2 अस्पेक्ट एकत्र कनेक्टेड आहे. ही एक अशी एक थीम आहे त्या दिवसाची किंवा त्या दिवसांमधली, कारण कुठलीही अमावस्या असेल ना तर पौर्णिमा असेल, त्याचा इफेक्ट 3-4 दिवस अलीकडे आणि 3-4 दिवस पलीकडे असा मिळतच असतो, म्हणजे त्याच दिवशी घडेल असं नाही. तर हा जो काही आठवडा असणार आहे 17 तारखेचा, तर नक्कीच त्यावेळेस आपल्याला अशा काहीतरी आयडिया सुचू शकतात. म्हणजे इथे मंगळ आणि कायरॉन आपलं स्वतःचं दुःख बाहेर काढणारच आहे, पण त्यातनं हील होऊन दुसऱ्यांना हील करण्याची ऊर्जा आपल्याला ते देणार आहे. आणि युरानस बुधामुळे आपल्याला टेक्नॉलॉजी पटकन सहज अवेलेबल असेल किंवा कम्युनिकेशन खूप सहज होईल, आणि वृषभ राशीत होतीये ही अमावस्या, त्यामुळे इन्कम सोर्स पण मिळू शकतो. लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं कॉम्बिनेशन नवीन इन्कम सोर्स साठीच आहे असं नाहीये, तर ह्याच्यातनं आपल्याला एक नवीन ओळख मिळणार आहे, आपल्याला एक नवीन व्हॉइस मिळणार आहे,
आपल्या व्हॅल्यूज म्हणजे आपली मूल्य तत्व नव्याने डिफाईन होणार आहेत, असा हा सगळा आस्पेक्ट आहे. शुक्र इन्वॉल्ड असल्यामुळे भेटी गाठी, नवीन ओळखी व्यक्त होणं हे सगळं खूप छान प्रकारे होणार आहे. दुसऱ्यांबरोबर आपले अनुभव शेअर केल्याने, बोलल्याने आपल्या वैयक्तिक दुःखाचं रूपांतर काहीतरी मिनिंगफुल कार्यामध्ये होणार आहे. आणि त्या दरम्यान प्लुटो सपोर्टिव्ह अस्पेक्टमध्ये असणार आहे, त्यामुळे आपल्याकडे ऑथॉरिटी असेल, एक पॉवर असेल. त्यामुळे आपण जे काही कार्य सुरू करणार आहोत ते खूप काळासाठीचं असणार आहे, स्टेबल असणार आहे, कायमचं असणार आहे. म्हणजे आपण कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊ आणि आपल्या आयुष्यातलं म्हणा किंवा करिअरमधलं फाउंडेशन जे आहे ते खूप स्ट्रॉंग बनवू. म्हणजे हे कॉन्फिगरेशन एक पॉवरफुल टर्निंग पॉइंट असणार आहे, ज्याच्यामुळे कम्प्लिटली दिशा बदलून जाणार आहे आपली. मग आता हे कॉन्फिगरेशन कोणाला जास्त इफेक्ट देणार आहे, तर ज्यांचे प्लॅनेट्स किंवा अँगल वृषभ किंवा वृश्चिक राशीच्या सुरुवातीच्या डिग्री म्हणजे 1 ते 8 डिग्रीला असतील किंवा मेष आणि तूळ राशीच्या 1 ते 8 डिग्रीला असतील, त्यांना हे अनुभव डायरेक्ट जाणवणार आहेत. आणि इतर लोकांना कमी जास्त प्रमाणात पण थोड्याफार प्रमाणात ते अनुभव येणारच आहेत. तर आता मंडेन लेवलला ह्याचाच इफेक्ट काय होणार आहे, तर 2 देशांमध्ये कदाचित इमोशनली चार्ज कॉन्फ्लिक्ट्स होतील किंवा काहीतरी ॲग्रेसिव्ह रिॲक्शन्स बघायला मिळतील. कधी काही वेळेला म्हणजे आपल्या देशात असतील किंवा इतर देशांमध्ये असेल, आपल्या व्यक्तित्वाविषयी, धर्माविषयी किंवा इतिहासात घडलेल्या दुर्दैवी घटना ह्या सगळ्यांपैकी कशावरून तरी प्रोटेस्ट होतील, लोक निषेध करतील, लोक राग व्यक्त करतील आणि एखाद्या घटनेचा प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न केला जाईल किंवा लीडर्सकडून घाईघाईने निर्णय घेतले जातील. आणि इतर बाबतीत बघितलं तर युद्धामध्ये जखमी झालेले सैनिक असतील किंवा लोक असतील किंवा रेफ्युजीज असतील आणि एक कलेक्टिव्ह ट्रॉमा, ह्या सगळ्या विषयांवर जास्त फोकस असेल ह्या अमावस्येच्या दरम्यान, कारण मंगळ आणि कायरॉनची युती पण होतीये तेव्हा. आणि मीडिया किंवा सोशल प्लॅटफॉर्म यांच्यामुळे खूप टोकाच्या भावना निर्माण होतील आणि त्या आपण बघतो, म्हणजे रोजच्या आयुष्यात पण आपण बघतो की किती पोलरायझेशन झालं इमोशन्सचं. तर ते त्या काळामध्ये खूप जास्त असणार आहे. फक्त याच्यात एकच चांगलं आहे की शुक्र मध्ये असल्यामुळे भावना समजून घेणे, त्याविषयी चर्चा करणे अशा मार्गाने मे बी सरकार ह्या भावना हाताळेल असं वाटतं. आणि 23 मेला पुन्हा सूर्य आणि युरेनसची वृषभ राशीत अगदी तंतोतंत युती होणार आहे आणि तेव्हा शनी बुधाला सपोर्ट करणार आहे आणि नेपच्यून आणि शुक्रामधला स्क्वेअर पण ॲक्टिव्ह असणार आहे. पण शुक्र आणि राहू यांच्यामध्ये मात्र खूप छान आस्पेक्ट असेल. म्हणजे हे जे काही 2-4 दिवस असतील त्याच्या एनर्जीज कशा असतील ते आपण आता समजून घेऊ. सूर्य आणि युरेनस जेव्हा वृषभ राशीत एकत्र येत आहेत तेव्हा आपल्याला काहीतरी सडन रिअलायझेशन होऊ शकतं, आपल्या व्हॅल्यूज बदलू शकतात. कारण सूर्य म्हणजे आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व किंवा आपला सेल्फ, आपला सोल असतो आणि युरेनस हा प्लॅनेट आपल्याला काहीतरी सडन इन्साईट देतो, हायर माइंड आहे ते. त्यामुळे त्या दिवशी आपल्याला खूप काहीतरी रिअलायझेशन्स येतील. आपल्याला मिळणारा आपला आयुष्यातला इंडिपेंडन्स विषयी असेल किंवा आपण आपली प्रॉपर्टी कशी हँडल करतो किंवा आपले सेल्फवर्थ काय आहे, हे सगळ्याविषयी आपल्याला सडनली काहीतरी जाणवेल आणि त्यामुळे आपल्या विचारांमध्ये, आपल्या मूल्यांमध्ये, आपल्या व्हॅल्यूजमध्ये बदल होतील. आणि हे सगळं खूप अचानक होईल, अनप्रेडिक्टेबल असेल. मग हे सगळे विचार बदलल्यानंतर किंवा ते आपल्याला असं सडनली जाणवल्यानंतर आपण लोकांना काय वाटेल, समाज काय म्हणेल ह्याचा विचार नाही करणार. आणि शनी आणि बुधाच्या चांगल्या ॲस्पेक्टमुळे आपले विचार खूप क्लिअर आणि स्टेबल असतील. म्हणजे इथं खूप छान सपोर्ट देतोय शनी आपल्याला. आपण आपल्या भविष्याविषयी काहीतरी स्टेबल आणि सॉलिड निर्माण करू शकू. पण हे जरी होत असलं तरी आपल्या ज्या फिलिंग्ज असतील, इमोशन्स असतील, भावना असतील, त्या मात्र खूप अशा गोंधळलेल्या असतील. कदाचित आपण खूप आयडियलाइज विचार करत असू, आदर्शवादी असू आपल्या विचारांमध्ये. पण शुक्र आणि राहू यांचा खूप सुंदर असा ट्राईन अस्पेक्ट होतोय. त्यामुळे महत्त्वाच्या गाठीभेटी, चर्चा अशा सगळ्या गोष्टी घडल्यामुळे आपल्याला प्रगतीच्या दिशेने पुढे जाता येईल.
म्हणजे 17 तारखेपासून बघितलं आपण तर आपल्याला असं लक्षात येईल की आपल्याला खूप नवीन काहीतरी आयडिया, कल्पना, विचार, रिअलायझेशन, इन्साइट्स अशा येत राहणार आहेत आणि मेनली त्या आपल्या फायनान्शियल सोर्सच्या संदर्भात असतील, आर्थिक परिस्थितीबद्दल असतील, आपल्या व्हॅल्यूजबद्दल असतील आणि आपण कसं नव्याने व्यक्त होऊ शकतो याच्या बाबतीत असतील. हा आस्पेक्ट पण साधारणतः तसाच आहे, फक्त ह्या आस्पेक्टमध्ये शनी आणि बुधाचा आपल्याला खूप छान सपोर्ट असल्यामुळे एक स्टॅबिलिटी आणि क्लॅरिटी असणार आहे विचारांमध्ये आपल्याला. आणि राहू आहे इन्व्हॉल्व शुक्राबरोबर चांगल्या आस्पेक्टमध्ये, त्यामुळे तो आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेणार आहे आणि तेही काही लोकांच्या मार्फत, म्हणजे काही भेटीगाठी झाल्यामुळे, काही चर्चा घडल्यामुळे. तर हे जे काही दिवस आहेत 17 तारखेपासून ते 22, 23, 24 धरून चालू तिथपर्यंतचे दिवस आपल्याला खूप छान संधी घेऊन येणार आहेत. त्यावेळेस आपण बऱ्यापैकी अलर्ट राहून या संधींचा उपयोग करून घेतला पाहिजे. पण आता हाच आस्पेक्ट जर का आपण जागतिक लेवलला, मंडेन लेवलला बघितला तर वृषभ राशीतली युती आहे, त्यामुळं मनी मार्केट इथं व्होलटाईल होणार आहे. कारण युरॅनस आहे, तो अचानक काही पण घडवून आणू शकतो किंवा काही वेळेला टेक्नॉलॉजिकल डिस्रप्शन्स पण होऊ शकतात, सायबर इव्हेंट्स होऊ शकतात, काहीतरी सडन पॉलिटिकल डिसिजन्स घेतले जाऊ शकतात नेत्यांकडनं किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती पण येऊ शकते. म्हणजे हा आस्पेक्ट मंडेन लेवलला थोडंसं काहीतरी चॅलेंजेस घेऊन येणार आहे. तो जो काही दिवस असणार आहे तो काहीतरी सडन न्यूज घेऊन येणार आहे आणि कदाचित असंही होऊ शकेल की फूड प्रोडक्शन, इकॉलॉजिकल मॅनेजमेंट किंवा सस्टेनेबल लिव्हिंग याविषयी काहीतरी नवीन इन्व्हेंटिव्ह अप्रोच पण घेतला जाऊ शकतो. म्हणजे त्यातल्या त्यात हा चांगला इफेक्ट आहे या युतीचा. आता पुढचे जे दिवस आहेत 25 ते 28 हे दिवस मात्र खूप इंटेन्स असणार आहेत. कारण 25 आणि 26ला मंगळ आणि प्लुटो यांच्यात स्क्वेअर अस्पेक्ट होणार आहे. आता मंगळ स्वतःच्या राशीत आहे, म्हणजे मेष राशीत आहे, त्यामुळे तिथं तो खूप स्ट्रॉंग आहे. मंगळ ऑलरेडी आपल्याला खूप एनर्जी देत असतो, हाय एनर्जी, ॲग्रेशन, असर्शन देणार आहे आणि स्वतःच्या राशीत आहे. आणि प्लुटो हा मंगळाचा बिग ब्रदर समजला जातो, म्हणजे त्याचा हायर ऑक्टेव्ह प्लुटो असतो. आणि प्लुटो एक डीप डार्क पॉवरचा प्लॅनेट आहे. तो खूप ट्रॉमा पण देत असतो, पण त्यातनंच तो आपल्याला पॉवर पण देत असतो खूप. आणि तो आता मकर राशीत आहे, त्यामुळे सगळ्या ऑथॉरिटीच्या स्ट्रक्चरमधली पॉवर तो दाखवतोय किंवा तिथलं जे रिस्ट्रक्चरिंग आहे ते दाखवतोय. त्यामुळे एक इंटेन्स प्रेशर असणार आहे आपल्यावर. खूप पॉवर स्ट्रगल्स होऊ शकतात, आपल्याला अनुभवायला येऊ शकतात. एक एक्सटर्नल पण प्रेशर असणार आहे. म्हणजे दोन पॉवरफुल प्लॅनेट एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत आणि ते एकमेकांना चॅलेंज करणार आहेत. त्यामुळे त्या दरम्यान नात्यांमध्ये किंवा ओव्हरऑलच बाहेरच्या जगात मध्ये पण एकमेकांना कंट्रोल करण्याची, पॉवर दाखवण्याची खूप तीव्र इच्छा दिसेल. कदाचित वरिष्ठांबरोबर आपले वाद होऊ शकतात, म्हणजे असं काहीही घडू शकतं याच्यापैकी. आणि त्यातच असं होणार आहे की 27-28 तारखेला लगेचच शनी आणि शुक्रामध्ये पण स्क्वेअर अस्पेक्ट होणार आहे. म्हणजे तेव्हा आपल्या भावना ज्या काही असतील ना त्या खूप रेस्ट्रिक्टेड असतील, संकुचित वाटेल आपल्याला किंवा असं डाऊन वाटेल तेव्हा. आणि नात्यांमध्ये ही एक प्रकारची अशी परीक्षेचाच काळ असणार आहे. म्हणजे एकीकडे मंगळ आणि प्लुटोमुळे टेन्शन तयार होणार आहे आणि शुक्र आणि शनीच्या स्क्वेअरमुळे नात्यांमध्ये किंवा ओव्हरऑल इमोशनली आपल्याला एक डिस्कम्फर्ट, अस्वस्थता असणार आहे. म्हणजे आपल्याला खूप रिॲक्ट व्हावं असं वाटेल, पण इथे शनी आपल्याला थांबवणार आहे आणि थोडंसं मॅच्युरिटीनी वागायला सांगणार आहे. थोडंसं फ्रस्ट्रेटिंग वाटेल, पण हे असं घडणार आहे. पण त्यातल्या त्यात एक बरं असं घडतंय की मंगळ हा राहू बरोबर चांगला आस्पेक्ट करतोय. त्यामुळे आपल्याला असं वाटेल की ही आपली जी काही एनर्जी आहे ती आपण भांडणामध्ये किंवा वाद घालण्यामध्ये घालवण्यापेक्षा आपण लार्जर पर्पजकडे बघायला पाहिजे आहे आणि आपली एकत्रित प्रगती कशी होईल त्या दिशेने आपण विचार करायला पाहिजे आहे. हे असं आपल्याला साधारणतः आपण आपली एनर्जी चॅनलाइज करू शकतो. म्हणजे आपला चॉईस असेल हा की नात्यांमध्ये मॅच्युरिटी आणायची का तणाव वाढवायचा. तर अशा प्रकारचे हे 25 ते 28चे दिवस असणार आहेत. आता मंडेन लेवलला हा आस्पेक्ट खूप म्हणजे बऱ्यापैकी इम्पॉर्टंट असू शकतो. कारण मंडेन लेवलला मंगळ हा मिलिटरी ॲक्शन, वॉर, ॲग्रेशन दाखवतो आणि प्लुटो पॉवर, कंट्रोल, अंडरग्राऊंड फोर्सेस दाखवतो. त्यामुळे त्यांच्यातला जो चॅलेंजिंग आस्पेक्ट आहे तो स्ट्रॅटेजिक अटॅक्स होऊ शकतात त्या दरम्यान, हिडन ऑपरेशन्स केले जाऊ शकतात, एक
पॉलिटिकल दबाव असेल आणि जागतिक पातळीवर खूप एक टेन्शन असेल, तणाव असेल, तेव्हा म्हणजे ही एनर्जी क्राईम्स ऑफ पॅशन अशी असू शकते. म्हणजे जिथे फ्रस्ट्रेशन येऊन कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. आणि प्लुटो सध्या गव्हर्नमेंट, फायनान्स, कॉर्पोरेट पॉवर ह्या सगळ्या जुन्या स्ट्रक्चर्सना किंवा सिस्टीम्सना मोडून काढतोय. जे काही आउटडेटेड सिस्टीम्स आहेत किंवा जे काही आउटडेटेड जे काही झालेलं आहे, लॉ असेल किंवा गव्हर्नमेंट, ते सगळं मोडून काढतोय. आणि त्याच वेळेस स्ट्रॉंग असलेला हा जो काही मंगळ आहे तो ॲग्रेसिव्ह ॲक्शन किंवा प्रोटेस्ट किंवा सिव्हिल अनरेस्ट किंवा जुन्या सुरक्षा व्यवस्था ज्या काही आहेत त्या मोडून काढायला प्रवृत्त करतोय. म्हणजे असे दोन्ही बाजूनी असं प्रेशर टाकतायत. म्हणजे ओव्हरऑल लोकांमध्ये हा अनरेस्ट असू शकतो किंवा दोन देशांमधलाही असू शकतो. म्हणजे ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन मध्ये काहीतरी घडू शकतं. 31 मेला आपण दुसऱ्यांदा या महिन्यामध्ये पौर्णिमा अनुभवणार आहोत. आपण 1 तारखेला बघितली होती, आता ही 31 मेला असणार आहे. ही पौर्णिमा वृश्चिक राशीत होणार आहे 15व्या डिग्रीला. सूर्य वृषभ राशीत असेल आणि ही पौर्णिमा शनी आणि प्लुटो बरोबर चांगला आस्पेक्ट करणार आहे. म्हणजे खूप इंटेन्सिटी आणि इंटरनल कॉन्फ्लिक्ट जो काही आपला होणार आहे 25 ते 28च्या दरम्यान, त्यामधून गेल्यानंतर एक आतमध्ये आपल्याला खोलवर एक पॉवरफुल इमोशनल ट्रूथ, एक सत्य आपल्याला जाणवणार आहे किंवा आपल्याला समजून येणार आहे. म्हणजे आपण 25 ते 28च्या दरम्यान जे काही नात्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी पॉवर स्ट्रगल अनुभवले असतील त्याचे इफेक्ट आपल्याला पौर्णिमेपर्यंत जाणवत असले तरीही ही पौर्णिमेची जी ऊर्जा आहे ती आपल्याला खूप स्टेबल, मॅच्युअर आणि ट्रान्सफॉर्मेशन घडवून आणणारी असेल. शनी आणि प्लुटोच्या सपोर्टमुळे आपण जे काही जुने इमोशनल पॅटर्न्स आहेत ते सोडून देऊन विचारांमध्ये स्पष्टता आणू किंवा स्वतःला आपल्याला एम्पावर कसं करता येईल त्याचा विचार करू आणि कॉन्शियसली आणि एक ऑथेंटिक मार्ग सापडवण्यासाठी ही पौर्णिमा आपल्याला मदत करणार आहे. आणि ह्याच पौर्णिमेचा जागतिक लेवलला, मंडेन लेवलला काय परिणाम होणार आहे तर वृश्चिक रास आहे. पौर्णिमा वृश्चिक राशीत होतीये, त्यामुळे नक्कीच काहीतरी सिक्रेट्स बाहेर येणार आहे, हिडन मॅटर्स बाहेर येणार आहेत, एक क्रायसिस हायलाईट होईल. म्हणजे काहीतरी स्कॅन्डल्स बाहेर येतील. बऱ्याचदा असं होतं की फायनान्शियल, कारण वृषभ आणि वृश्चिक हा ॲक्सिस आहे, त्यामुळे फायनान्शियल सिक्रेट्स बाहेर येण्याचे चान्सेस खूप आहेत. एक क्रायसिस पॉइंट असेल ज्याच्यामध्ये सामान्य जनता खूप इमोशनली रिॲक्ट होईल जे काही घडेल त्यावर. काही अपडेट राशी बदलाचे तर 29 मेला बुध स्वतःच्या म्हणजे मिथुन राशीत प्रवेश करेल. तिथं खूप स्ट्रॉंग असणार आहे तो, त्यामुळे आपण मेंटली ॲक्टिव्ह असू, डायनामिक असू, कम्युनिकेशन, लर्निंग किंवा नेटवर्किंग मधून आपण आपली प्रगती कशी करता येईल याचा विचार करू. आपल्याला आयडियाज एक्सप्रेस करण्यासाठी किंवा भेटीगाठींसाठी, आपलं जे नॉलेज आहे किंवा विचारांचं आदान प्रदान करण्यासाठी आणि ह्या सगळ्याचा उपयोग, हे सगळं करण्यासाठी आपल्याला डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा कसा वापर करता येईल हे सगळं करण्यासाठी हा काळ अतिशय उत्तम असणार आहे. पण जेव्हा आपण मेंटली खूप ॲक्टिव्ह असतो ना, तेव्हा एक रिस्क असते की आपण खूप डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो, पटकन डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो, कारण खूप गोष्टी सुचत असतात, खूप गोष्टी करायच्या असतात. म्हणून आपण आपली ही एनर्जी खूप फोकस करून एखाद्या मिनिंगफुल कम्युनिकेशनमध्ये वापरली तर हा काळ एक्सपॅन्शनसाठी किंवा प्रगती आणि संधी निर्माण करण्यासाठी खूप पॉवरफुल असणार आहे. 17 तारखेच्या अमावस्येला आपण कम्फर्ट झोनमधून अचानक बाहेर येऊ. आपली आर्थिक परिस्थिती आणि करिअर यामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल करू आणि मंगळ कायरॉनच्या युतीमुळे आपलं भावनिक दुःख जरी बाहेर आलं तरी ते योग्य रीतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण एक्सप्रेस केलं तर टीचिंग, काउन्सिलिंग, गायडिंग यामध्ये आपल्याला एक नवीन उत्पन्नाचं साधन मिळू शकतं. आपली एक नवीन पर्सनॅलिटी बाहेर येईल, नवीन व्हॅल्यूज तयार होतील आणि सूर्य आणि युरेनसच्या युतीमुळे काहीतरी आपल्याला नवीन आयडियाज सुचतील, लाईट बल्ब मोमेंट्स येतील आणि विचार क्लिअर असल्यामुळे आपण काहीतरी स्ट्रॉंग आणि स्टेबल निर्माण करू. आणि महिन्याच्या शेवटी मात्र मंगळ, प्लुटो आणि वृश्चिक राशीतली पौर्णिमा आपल्याला बऱ्यापैकी तणावातून नेणार आहे. पण तीच आपली परीक्षा असेल की आपण अशी परिस्थिती कशी हाताळू शकतो.
म्हणजे मला आठवतंय की स्वामी विवेकानंद नेहमी त्यांच्या पुस्तकात आहे की ते नेहमी म्हणायचे की हे जग म्हणजे मेंटल जिम आहे आणि तिथं वेळोवेळी वेगवेगळे लोकांचे काहीतरी सायकोलॉजिकल कॉम्प्लेक्सेस असतात, आपले असतात, वेगळे स्वभाव असतात. अशा सगळ्यातनंच हँडल करून आपण आपल्या मनाची शांतता आपल्याला मिळवायची असते आणि ह्याच्यासाठी आपल्याला मेंटल मसल्स खूप स्ट्रॉंग होत असतात. तर जेव्हा केव्हा हे असे ग्रह परिस्थिती निर्माण करतात तणावाची, तेव्हा असंच समजायचं की हे आपलं मेंटल जिम चाललंय आणि त्याच्यातूनच आपल्याला इमोशनली आणि स्पिरिच्युअली इव्हॉल्व्ह व्हायचंय. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटू पुढच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू सो मच.